एक गोष्ट सांगू? परीश्वर, त्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? बोल ना. हे बघा, आदित्य आणि प्रीतमने तुम्हाला जेलमधून सोडून आणलंय, पण आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपल्याला सगळ्या पुढच्या गोष्टींचं प्लॅनिंग करावं लागेल. तुमची आयडेंटिटी क्रिएट करावी लागेल. म्हणजे आता नव्या कामाच्या शोधात लागायला हवं. करेक्ट. यासाठी आलीये मी इथे. माझ्याकडे ना सुंदर असा ऑप्शन आहे. मी आणि परितोष मिळून एक नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहे. वहिनींनी मला आत्ताच सांगितलंय, रस्त्यावर उतरून काम कर. रस्त्यावर उतरून काम करायचं म्हणजे? म्हणजे तुम्ही जसं आतापर्यंत माणसं जोडत आलात तसंच काहीसं, फक्त इथे माणसं वाढवण्यापेक्षा पैसे वाढवण्यावर फोकस करायचा. म्हणजे मला समजलंय की रस्त्यावर उतरून काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं. परितोष, आपण एक काम करूयात. आपण ना रस्त्यावर एक गाडा टाकूयात, वडापावचा गाडा. ही एक नंबर आयडिया आहे आत्या. आणि हे पण माझ्या बिझनेस सारखंच आहे ना. म्हणजे आपल्या गाडीवर एक जण वडापाव खायला येणार, मग तो अजून 2 जणांना घेऊन येणार. 2 लोक वडापाव खाऊन गेले की ते 4 लोकांना घेऊन येणार, आणि मग 4 लोक जेव्हा वडापाव खाऊन जातील डबल डबल डबल. अमेझिंग अमेझिंग. काय आयडिया यार, खूप मस्त. ऑल द व्हेरी बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या नवीन बिझनेस प्लॅनसाठी. फक्त तुम्ही दोघं मिलेनियर झाल्यावर मला विसरू नका. नाही ग, तुमची चर्चा चालू दे, मी जरा आलेच. तुम्ही करा चर्चा. हो. तर आज या मारुतीला त्याची लायकी दाखवूनच द्यावी लागणार आहे. काय केलं त्यांनी? परीश्वर, मारुती मामांनी असं काय केलंय की तुला त्यांची लायकी दाखवावीशी वाटते दिशा? एक मिनिट. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. तुम्ही चुकीचा अर्थ घेताय. लायकी म्हणजे लायकी नाही हो, लायकी म्हणजे महत्व. तुम्ही बघा जरा, काय ते स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच देत नाहीयेत. काय हा हलगर्जीपणा? म्हणून मला त्यांना नीट समजावून सांगायचंय की त्यांचं या घरातलं स्थान काय, या घरातलं महत्व, ते कशा लायक आहेत या घरातल्यांसाठी, हे मला त्यांना व्यवस्थित समजावून सांगायचं. इम्पॉर्टन्स. पण आज आमच्या नवीन बिझनेसचं इनॉग्रेशन करायचं होतं ना, आणि मला मनापासून असं वाटत होतं की ते तुझ्या हस्ते व्हावं. ते यू रिमेंबर वडापावची गाडी? ओ वाव, दॅट इज सो अमेझिंग. त्याचा इनॉग्रेशन डे आला सुद्धा. पण मी काय म्हणते परीश्वर, माझ्या हस्ते इनॉग्रेशन तुम्ही करायचं म्हणतायत, त्यात तर मला आनंदच आहे. पण माझ्याहूनही जास्त इम्पॉर्टंट कोणीतरी या घरात आहे, ते म्हणजे तुमच्या आत्या अहिल्यादेवी किर्लोस्कर. आणि मला असं खूप वाटतं की तुम्ही त्यांच्या हस्ते हे इनॉग्रेशन करावं, म्हणजे त्यांचे भरभरून आशीर्वादही मिळतील आणि मग प्रॉफिटच प्रॉफिट होणार तुमच्या बिझनेसला. ऍक्च्युली गुड आयडिया. असंच करतो. थँक्यू. आता ना मला एकदम खरं सांगायचं, किती दिवसांपासून, कधीपासून प्लॅनिंग करत होतास तू आदित्यला स्वतःच्या जाळ्यात ओढून घेण्याचं? म्हणूनच त्या पारूला गावाकडून परत बोलवून घेतलंस ना इकडे. तू प्रॉपर प्लॅनिंग केलं होतंस ना किर्लोस्करांसोबत नातं जोडण्यासाठीच. खूप हुशार आहेस तू आणि तुझी मुलगी. माझं चांगलं त्या प्रीतम सोबत लग्न होणार होतं, मी सून बनून त्या घरात येणार होते, पण तुझ्या ओव्हर स्मार्ट पारूमुळे ते लग्नही मोडलं. आठवतंय ना तुला सगळं? लग्नात काय काय घडलं होतं ते? असो, मारुती मामा, झालं ते झालं. आज मी तुमच्या समोर हात जोडून माफी मागते. जमलं तर प्लीज मला माफ करा. मी खूप वाईट वागली आहे, मला माहिती आहे. तुमच्या सोबत आणि पारू सोबत मी खूप
खूप वाईट वागत आलीये, पण आता मी बदललीये. मी पुन्हा आधीच्या चुका रिपीट नाही करणार मारुती मामा. म्हणलं ना आताच, आधीच्या चुका रिपीट नाही करणार. आता मी प्रॉपर प्लॅनिंग करून एकेकाची वाट लावणार आहे. बाकीचे आपले हिशोब आता वरच्यावर होत राहणार. तयारीत राहा. काय हे वाचतोस? ते तिथे दामिनी देवी किर्लोस्कर यांनी बनवलेल्या गरमागरम वडापावचा मन भरून आस्वाद घ्या हे नाही दिसत तुला? हा सॉरी, म्हणजे ते आत्यानी जो बॅनर छापून आणलाय ते पण झालेलं आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी येऊन मस्तपैकी वडापाव खा इकडे. चला. बरं ऐक ऐक ऐक, या तुमच्या वडापाव सेंटरचं उद्घाटन झालं ना आता, मग चला श्री गणेशा करा ना. येस प्रत्येकाला एक एक वडापाव द्या आता. येस, चला आत्या फास्ट. वडापाव कशाला? वडापाव तर बनवलाच नाही. काय म्हणजे वडापाव सेंटर आहे ना, वडापाव तर पाहिजे ना. ए वडा कोण बनवणार? आणि काय आहे ना, आम्हाला फक्त आता रस्त्यावर उतरायचं होतं. दादासाहेबांनी सांगितलं होतं ना रस्त्यावर उतरून दाखव, म्हणून आजच आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि गाडीचं उद्घाटन केलंय. वडापाव नाही अजून केला. ते कोण करणार? शी. चला घरी चला.